फ्रेंड्स, तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आहे कुणाल भाऊंचं लग्न। तर डेकोरेशन पहा ना किती छान केलेलं आहे। तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, संपूर्ण तुम्हाला डेकोरेशन लग्न सगळं पाहायला मिळेल। तर पाहू शकता इथे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत। तर आपले सगळ्यांचे म्हणजे आराध्य दैवत आधी आपण सर्वप्रथम त्यांना शुभ प्रसंगी आधी आपण पूजा करतो, ते फर्स्ट टाइम तुम्हाला दिसतील। तर त्यानंतर आहे ना आधी साखरपुड्याचा हळदीचा कार्यक्रम तो हॉलमध्ये झाला आणि त्यानंतर बाहेर आहे ना येथे लग्न लागणार आहे। तर झालेली आहे सगळी डेकोरेशनची तयारी। तर मस्त आहे ना, किती छान छान फुलदाण्या वगैरे खूप छान असं वाटत आहे इथे। तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरण पाहू शकताय। तर जो स्टेजच्या मागचा जो डोंगर दिसतोय तर आपला किल्ले शिवनेरी आहे। तर शिवजन्मभूमी जुन्नर येथे लग्न आहे। तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, तुम्हाला छान छान असे व्हिडिओ येत राहतील। आणि नवरदेव आता परण्या निघालेला आहे। तर काय होतं, परण्या निघणे म्हणजे काय असतं की नवरदेवाला आहे ना मंदिरामध्ये तिकडे जाऊन पाया वगैरे पडून यायचं असतं पुन्हा लग्न लावण्यासाठी। आणि मग तेव्हा ना थोडंसं वाजंत्री किंवा DJ समोर थोडीशी सगळेजण नाचतात। तर ते व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल। तर स्किप न करता व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये रुक्मिणी पॅलेस घोडेगाव रोड येथे आहे मंगल कार्यालय आहे रुक्मिणी पॅलेस। तर छान असं मंगल कार्यालय आहे। तर छान आपला असा हा व्हिडिओ होणार आहे। तर लग्न लागण्याची वेळ आहे सायंकाळी 6:30। छान असं डेकोरेशन इकडचा व्ह्यू काही तुम्हाला दाखवता पुन्हा तो दाखवता आहे तुम्हाला। तर डेकोरेशनमध्ये किती छान खूप सारे खूप छान आहे। खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे। गोष्टी बाकी व्हिडिओ खूप छान असं होणार आहे। जिथं कॉपीराईट आलं तिथं घालवलेलं आहे। तर आम्ही छान डान्स वगैरे केलेले आहेत, मस्त नाचलेलो आहे। तर सकाळी मी घातली होती जांभळी साडी आणि संध्याकाळी ही घातली होती पार्टीवेअर साडी। तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर हे पहा इथं नवरदेव येत होतं तिकडून, तर आमच्या चालल्या होत्या गप्पा। तर मला लग्नामध्ये तिकडे गेल्याच्यानंतर खूप साऱ्या अशा खूप छान असं त्याच्यामुळं वाटतंय मला। आणि संध्याकाळी काही मी जास्त मेकअप वगैरे केलेला नव्हता, कारण वेळ फार कमी असतो त्याच्यामध्ये आपणच आवरत बसलो तर खूप सारा वेळ जातो। त्याच्यामुळे फक्त साडी वेअर केलेली होती आणि थोडंसं असं टचअप केलेलं होतं। तर पहा नवरदेव आलेला आहे इकडून परण्या। तर आता लग्न लागायची वेळ झालेली आहे, थोड्याच वेळात लग्न लागते। तर लग्नामध्ये ज्या मंगलाष्टका असतात तर त्या कशा असतात, तर आमच्याकडच्या प्रत्येकाच्या रूढी परंपरा ह्या वेगळ्या असतात। तर आमच्याकडच्या कशा आहे हे तुम्ही नक्की पहा। आणि अजून तुम्हाला सांगते, पुढे गेल्याच्या नंतर लग्नामध्ये एक छान अशी कविता गायलेली आहे, ती तुम्हाला ह्याच्यामध्ये मी शेअर केलेली आहे तुमच्याशी। तर सगळा काही असा लग्नाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर जे पुरणपोळीचं जेवण होतं, मासवडीचं होतं तेही केले, तर तेही तुम्ही सगळे व्हिडिओ पहा। आणि काही म्हणजे आता काही ह्याच्यामुळं काही सगळंच काही मला शेअर करता आलेलं नाही। तर चला पुढं पण एक लग्न आहे, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करील।
तर त्यानंतर इथं फटाके वगैरे फोडले आणि नंतर आतमध्ये एंट्री होत आहे नवरदेवाची. तर चला अजून काय 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 तुम्हाला बघायला भेटणार आहे तेही तुम्ही बघत राहा. तर थोडासा ना डीजेचा गाण्यांचा आवाज असल्यामुळे मी व्हिडिओ थोडंसं हे करते, तर समजून घ्या प्लीज मैत्रिणींनो. सगळ्यांनी जे काही आपले व्हिडिओ बघतात, दादा काका, तर व्हिडिओ सगळेजण पाहतात, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे.
काका मागासारखा काका मागासारखा काका मागासारखा काका मागासारखा वर राजा आणि वधू राणीचे मामा आपण देखील व्यस्त काय राहिलं काय बाकी आता काय इथून स्टेजवर हॅलो वाचा काय राहिलं त्याचं